देखिए अब ये जो क्वेश्चन आहे, हा जो प्रश्न आहे हा बघा कसं सॉल्व करतात। आधी सांगितल्याप्रमाणे अगोदर काय करायचं, हे पूर्णांक पहिले घेऊन घ्या। 23 प्लस 10 मायनस 17 मायनस 6, ठीक आहे। मग इकडे 5/9 प्लस 2/3 मायनस 4/9 मायनस 1/2, समजला। आता याचा करा 23 अधिक 10 33, 33 मायनस 17 16 32 अधिक 1 33 16 मायनस 6 म्हणजेच 10 प्लस, ठीक है। आता बघा अब ध्यान में ये दीजिएगा कि ये बेस जिसका समान है ना उसको पहले कर लो, ये भी ध्यान में रखना है आपको। जिसका बेस समान है उसको पहले कर लो तो इजी जाता है। तो करेंगे 5/9 माइनस 4/9, फिर इधर 2/3 माइनस 1/2। अब ये माइनस है, बेस समान है, 5 में से 4 गया, 5 में 4 गया 1/9 प्लस 2/3 माइनस 1/2। इतना समझ में आ गया। अब ध्यान में रखना, इधर देखिए 10 प्लस, अब यहाँ 9 है, यहाँ 3 है, यहाँ 2 है, तो ये सबका पहले एलसीएम करना है क्योंकि बेस हम समान करेंगे पहले। एक बात ध्यान में रख लीजिएगा, अगर जहाँ फ्रॅक्शन का प्लस मायनस अगर होता है, ये फ्रॅक्शन है ना, अपूर्णांका जर प्लस मायनस जर होत असेल आणि जर छेद समान नसतील तर पहिले छेद समान करून घ्यावे, समजला। आता इथं बघा हे दोन छेद समान आहेत तर यांची वजाबाकी पटकन झाली, पण यांचा छेद समान नाही आहे तर आपण ज्या प्रकारे इथं केलं त्या प्रकारे इथं आपण करू शकत नाही, कारण यांचा बेस समान नाही, समजला। मग याचा बेस समान कसं करायचं याची दोन पद्धत आहेत। एक तर तुम्हाला एलसीएम काढता आला पाहिजे किंवा दुसरं इथल्या इथे क्रॉस कनेक्शन क्रॉस मल्टिप्लिकेशन करता आला पाहिजे, समजला। आणि सर्वात सोपी पद्धत आहे एलसीएमची। तर पहिले बघा एलसीएम। आता मला सांगा या 9च्या पाड्यात 3च्या पाड्यात आणि 2च्या पाड्यात अशी लहानात लहान संख्या कोणती आहे जो तीनच्या पाड्यात येत असेल? 18। एक कहाँ रे बेटा? 18। 9 गुणिला 2 म्हणजेच 18, 3 गुणिला 6 म्हणजेच 18 आणि 2 गुणिला 9 म्हणजेच 18, समजला। म्हणजे बेस 10 प्लस आपण इथं लिहिलं तर 10 प्लस इथं खाली काय येणार मग 18। मग आता इथं बघा 9 गुणिला 2 लिहिलं की नाही, तशाच प्रकारे इथं गुणिला 2 लिहा, 2 आता इथं काय प्लस, तर प्लस घ्या। मग 3 सक 18 केलं होतं आपण, तर इथं पण सक येईल, साइन दुनी 12। आता इथं मायनस आहे म्हणून मायनस करा। इथं काय लिहिलं होतं आपण 2 18 ना, तर इथं 9 9 1 9, 12 न 5 17, सॉरी 12 अधिक 2 14 मायनस 9 म्हणजेच किती 5, इथं किती आला 5, म्हणजे 10 प्लस 5/18 आलं लक्षात। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्याचा छेद मोठा आहे, लक्ष बरोबर आहे का, ज्याचा छेद मोठा आहे आणि अंश लहान आहे तर अशा वेळी हा इथून प्लस निघून जाईल आणि ही दोन्ही संख्या जवळजवळ येणार, हाच फायनल आन्सर लक्षात ठेवायचं। काय म्हटलं मी, ज्याचा छेद मोठा आहे तर अशा वेळी, ज्याचा छेद मोठा आहे आणि अंश लहान आहे अशा वेळी हा इथून प्लस निघून जाते आणि जसंच्या तसं असं दोन्ही जवळून येऊन ते संख्या तयार होते, समजला। कोणत्या कंडिशनमध्ये छेद मोठा असायला पाहिजे आणि छेद जर लहान असेल तर त्याला सॉल्व करावा लागतो। याला तुम्ही सॉल्व केलं तरी पण उत्तर तुमचं हाच येणार आहे। बघा इथं काय आहे 10 प्लस 5/18 आला, तर 18 गुणिला 10 180 प्लस 5 किती झाले
185 भागिला 18. मग याला पुन्हा जर तुम्हाला सॉल्व जर करतो म्हटला तर 18 10 180 अधिक 5 185. आला की नाही आला? म्हणून लक्षात ठेवायचं, छेद जर मोठा असेल, अंश जर लहान असेल तर प्लस इथून निघून जाते आणि हे दोन्ही संख्या असे चिपकून जातात, जवळ येतात आणि हाच तुमचा आन्सर फायनल येतो. समजला? लिहून घ्या. आपको समझ